नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? हो. मग चला माझ्यासोबत कुठे? भूतांच्या जगात. इतर यूट्यूब चॅनेलसाठी सूचना. आपल्या भूतांच्या जगात या चॅनेलवर प्रकाशित होणाऱ्या सत्य अनुभवांचे कॉपीराईट चॅनेलकडे असून कोणत्याही हिंदी अथवा मराठी चॅनलने विनापरवानगी येथील सत्य अनुभव त्यांच्या चॅनेलवर प्रकाशित करू नये. आपला आजचा अनुभव हा बंगालमधून आलेला असून सदरील अनुभव हा काली मातेच्या संदर्भातील आहे. सन 2001. बंगाल शहरातल्या मिठाईचे जितके गोडवे गायले जातात तसेच तिथल्या काळ्या जादूचे प्रकारही मोठ्या गमतीने ऐकवले जातात. अलीकडेच गेल्या महिन्यात मी बंगालचा दौरा केला होता. तेव्हा हा अनुभव एका बुजुर्ग काकांकडून ऐकायला मिळाला. तोच अनुभव मी इथे शेअर करत आहे. जी स्त्री जिवंतपणी काळी जादू, चेटूक, करणी, भानामती अशी वामपंथी कामं करते, त्या स्त्रीची हत्या केल्यावर तिच्या देहाला अग्नी न देता जेव्हा जमिनीत पुरलं जातं तेव्हा त्या स्त्रीचा आत्मा काळ्या जादूच्या सिद्धिप्राप्तीमुळे डायन या सर्वात शक्तिशाली भूतांच्या योनीत बदलतो. ज्या ज्या स्थळी या डायनला गाडलं जातं त्या जागेनुसार तिची नावं ठरतात. स्मशानात गाडलं गेलं तर स्मशान डाकिनी, पाण्याच्या ठिकाणी गाडलं गेलं तर जलडाकिनी आणि पिंपळाच्या खाली गाडलं गेलं तर पिंपळ डाकिनी. ही पिंपळ डाकिनी काळ्या अंधारात रात्रीच्या प्रहरात वावरते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पिंपळ डाकिनीला असीम अशा शक्तीचा स्रोत मानला जातो. एकदा का ती कोणावर हवी झाली की कुमार कुमारी, तरुण मुला मुलींची प्रेत पाडते. हिचं रूप इतकं बिभत्सक, अभद्र, विकृत असतं का पाहणाऱ्याची हालत खराब होते. जर हलक्या हृदयाच्या माणसाने हिचं रूप पाहिलं तर हृदयाचा झटका येऊन तो मरणार हे विधिलिखित असतं. त्या वयस्कर आजोबांच्या सांगण्यानुसार बंगालमधील बिष्णपूरमध्ये एक सेन आडनावाची फॅमिली राहत होती. या कुटुंबात 2 भाऊ होते. उत्कर्ष सेन, त्याची पत्नी उमंगा सेन आणि एकुलता एक मुलगा जीत. उत्कर्ष याची फॅमिली बंगालमध्ये होती तर त्याचा मोठा भाऊ मंगललाल सेन हे परदेशात लंडनमध्ये स्थायिक होते आणि त्यांच्याबरोबर एकुलती एक मुलगी नैना सेन एवढाच त्यांचा परिवार होता. कारण त्यांची बायको दुर्गा बावडी सेन एका अपघातात मरण पावली होती. तर झालं असं, 2004 साली मंगललाल यांनी कंपनीत आठवड्याभराची रजा टाकून आपल्या मुलीसोबत म्हणजे नैना हिच्यासोबत लंडनमधून भारतात काही दिवस राहायला जायचे असे ठरवले. कंपनीतून सुट्ट्या घेऊन ते लेकीसोबत भारतात आले. आपला मोठा भाऊ बऱ्याच वर्षांनी घरी येणार म्हणून उत्कर्षरावांना खूप आनंद झाला. सेन परिवारात आनंदाचं वातावरण तयार झालं. नैनाने लंडनमधून येताना तिचा फेवरेट कॅमेरा सोबत आणला होता. तिला फोटो काढायची भारी हौस. जिथं जाईल तिथं ती फोटो काढायची. उत्कर्ष, उमंगाबाई, मंगललाल सर्वजण हॉलमध्ये सोफ्यावर गप्पा मारत बसले. हाल खुशाली विचारली आणि रात्री 8 वाजता मस्तपैकी जेवण झालं. जेवण झाल्यानंतर रात्री 10-10:30 वाजता सर्वजण बाहेर चंद्राच्या उजेडात अंगणात येऊन बसले. त्यांच्या अंगणात एक निलगिरीचं झाड होतं. त्या झाडाची काळी सावली या सर्वांच्या अंगावर अशी झुकली होती जणू आत्ता सर्वांचा घास घेईल. उत्कर्ष, उमंगाबाई, मंगललाल हे जरा बाजूला बसलेले तर नैना आणि जीत जरा दूर बसलेले. नैना आपल्याकडे असलेल्या कॅमेऱ्याने जीतचे फोटो काढत होती तर जीत वेगवेगळ्या पोज देत फोटो काढून घेत होता. अशात नैना जीतला म्हणाली, जीत, उद्या मला तुमचा गाव दाखवायला घेऊन चल. मला गावचे फोटो काढायचे आहेत.
तिकडे लंडनला गावातल्यासारखं वातावरण नसतं. माझे लंडनला जे मित्र आहेत त्यांना मी फोटो दाखवेल आणि सांगेल, पहा आमचा भारत देश किती चांगला आणि वेगळा आहे. नैनाच्या वाक्यावर जीतने खुश होत होकारार्थी मान हलवली आणि म्हणाला, ठीक आहे, उद्या दुपारी तुला गाव पाहायला घेऊन जाईल. अर्धा पाऊण तास अजून सेन परिवाराच्या गप्पा रंगल्या आणि सर्वजण रात्री 11:15च्या दरम्यान झोपायला निघून गेले. उद्या गाव पाहायला मिळणार या कल्पनेने नैना फार खुश होती. पण नियतीने तिच्या नशिबात काय विपरीत षडयंत्र रचलंय यापासून ती पूर्णतः अजाण होती. अशात दुसरा दिवस उजाडला. दुपारचे 4:30 वाजले. आकाशातली उनं जरा ओसरली. बिष्णपूर म्हणजे झाडांचा झुंड असलेला इलाका. असं म्हणूयात का ही लोक जंगलातच राहतात. गावाला चारही बाजूने हिरवळीने आपल्या गर्भात दडवलंय. गावातली मातीची कुडाची घरं, घराबाहेर गप्पा करत बसलेल्या तरुणी, म्हाताऱ्या बायका, उघडी नागडी शेंबडी पोरं या सर्वांचे कॅमेऱ्याने फोटो टिपत नैना आणि जीत गावात फिरत होते. असंच फिरता फिरता हे दोघेजण 5 वाजायच्या सुमारास गावच्या सीमेरेषेपाशी आले, ज्याला आपण वेस म्हणतो. गावाच्या वेशेपासून पुढे हायवे होता. हायवेच्या दुसऱ्या बाजूला बसस्टॉप होतं. तिथे एक पिवळ्या रंगाची बस आली. बस थांबताच आतून प्रवासी खाली उतरले. त्याच बसमधून जीतचे 2-3 ओळखीचे मित्र उतरले, जे की शहरात कामाला होते आणि काही दिवस गावात राहायला आलेले. जीतने नैनाची त्यांच्याशी ओळख करून दिली आणि फार महिन्यांनी भेट झाली म्हणून जीत त्यांच्याशी गप्पा मारत उभा राहिला. नैना या दोघांपासून जरा दूर उभी होती. तेवढ्यात तिच्या नजरेला बस थांब्यापासून पुढे असलेलं एका कोपऱ्यात वाळीत टाकलेलं पिंपळाचं भलं मोठं झाड दिसलं. उंचीने 20-25 फूट असलेलं ते झाड अगदी अकराळ विक्राळ भासत होतं. एव्हाना 5:15 वाजलेले. हलकंसं ऊन वातावरणात शिल्लक होतं आणि त्या हलक्याशा डिम उजेडात पिंपळाची आकृती अंधारलेली, श्रापित, कुपोषित भासत होती. त्याच्या अवतीभोवतीचा खालचा भाग सर्व काही अंधाराने मिठीत सामावून घेतलाय असा वाटत होता. त्या झाडाच्या खोडाला एक माणूस आत जाऊन लपेल असा खड्डा पडलेला, ज्या खड्ड्यात गर्द काळोखा अंधार जमलेला आणि त्या अंधारातून हलकीशी किड्यांची किरकिर बाहेर येत होती. जागेवर उभं राहून तो अकराळ विक्राळ पिंपळ वृक्ष. नैना एकटक त्या वृक्षाकडेच पाहत होती. त्या वृक्षाकडे पाहता पाहता तिच्या डोळ्यांच्या कडा अगदी विस्पारल्या. पापणी न लवता ती त्या पिंपळाकडे संमोहित झाल्यासारखी पाहू लागली. तिच्या मेंदूला जोडलेल्या हालचालींच्या संस्थेवर जणू एका बाह्यशक्तीचं नियंत्रण जडलं असावं. एक एक पाऊल उचलत ती त्या पिंपळाच्या झाडाच्या दिशेने निघाली. कधी कधी अशी विलक्षण घटना घडते का आपली पावलं आपोआप पुढे पडतात. डोळ्यांना ती पुढे पडताना दिसतात, पण संवेदना जाणवत नाही. तसंच काहीसं नैनासोबत घडत होतं. रस्ता, बस थांबा सर्व ओलांडून ती त्या पिंपळापाशी आली. तसे तिच्या नजरेला ते आश्चर्यकारक दृश्य दिसलं. पिंपळाच्या झाडाला 2 लाल रंगाची फुलं उगवलेली. किती वेगळी आणि अतर्कणीय गोष्ट आहे ना. सामान्यतः पिंपळाच्या झाडाला कधी फूल उगवत नाही, पण हे जरासं वेगळं वाटत होतं. वाव, पिंपळाच्या झाडाला फूल, इट्स स्ट्रेंज. असं तर मी कधीच पाहिलं नाही, नैना स्वतःशीच म्हणाली. तिने एक नजर आजूबाजूला टाकली. या पिंपळाच्या झाडाच्या अवतीभोवती अजून बरीच झाडं होती. सर्व शांत, निश्चल प्रेतासारखी उभी. अवतीभोवती एक विलक्षण असा थंडावा फिरत होता. त्याच सुनसान सन्नाट्यात
टिटवीचा आवाज गुंजत होता. टिटवीचा आवाज धोक्याची सूचना देत असतो असं म्हणतात. मग हा धोका नैनासाठी तर नव्हता ना. नैना त्या पिंपळाच्या झाडापाशी आली. तशी ती बाहेर देशात शिकलेली, राहायला उच्चभ्रू, विचारांनीही तशीच. तिला त्या नकारात्मक लयींचा भपकारा कसा जाणवणार जो त्या पिंपळाच्या झाडाच्या अवतीभोवती होता. मनावर एक नैराश्य, अस्वस्थ, बेचैनी या भावनांचा उद्रेक होऊ पाहत होता. पण बाहेर देशात शिकलेली नैना, तिला या गोष्टींची पुसटशीही जाणीव नव्हती. ती त्या पिंपळाच्या झाडाखाली उभी राहिली. ते लाल रक्तासारखं गडद फूल नैनापासून 1 फूट उंचीवर होतं. नैनाच्या मनात त्या फुलाला मिळवण्याची उत्सुकता निर्माण झाली. नैनाने दोन्ही पायांवर सर्व शरीराचा दाब देत जागेवर एक उंच उडी घेतली आणि पहिल्याच खेपेला झाडावरचं फूल खुडलं. समुद्रातल्या खजिन्याचं घबाड घावल्यासारखा आनंद नैनाच्या चेहऱ्यावर उमटला. उजव्या हातात धरलेलं ते फूल तिने नाकाजवळ आणत नाकपुड्या फुगवत त्याचा वास घेतला. त्या फुलाचा वास जसा नाकातून डोक्यात शिरला, 5 सेकंदाकरता नैनाच्या सर्व देहावर थंडी भरल्यासारखं जाणवलं. अंगावर बर्फाने भरलेल्या पाण्याची बादली ओतावी असं सर्व शरीर मुळाच्या देठापासून शहारलं. डोळ्यासमोरचं झाड जरा गरगरल्यासारखं भासलं. पण फक्त 5 सेकंदापुरती ही अकल्पित जाणीव झाली आणि मग सर्व काही ठीक झालं. पण त्या विचित्र, असमंजस जाणीवेचा नक्की अर्थ काय होता? त्या फुलाच्या वासाने नैनाला कसली जाणीव झाली? नैनाला ते फूल इतकं आवडलं का तिने पुन्हा वर पाहिलं. झाडावर अजून एक फूल होतं. दुसरं फूलसुद्धा खुडायची तिला इच्छा झाली. तिने दोन्ही गुडघे खाली झुकवले. पुन्हा पायावर सर्व शरीराचा दाब देत हवेत उंच उडी घेतली. सर्व शरीर हवेत 1.5 फूट उंचीवर आल्यासारखं झालं. तोच वेळेची गती जणू मंदावली गेली. सर्व काही मंद गतीने घडू लागलं. नैनाचं सर्व शरीर हवेतच होतं. उजवा हात त्या फुलाच्या दिशेने गेला. तोच तिच्या पाठीमागून तो मांस आगीत होरपळून लाल झालेल्या चामडीचे 2 हात आले. त्या दोन्ही हातांच्या पंजांना लांब सडक धारदार खुरांसारखी नखं होती. त्या हातांनी नैनाच्या पाठीला असा काही धक्का दिला, ती मागच्या मागे जमिनीवर पडली. जमिनीवर आदळताच हाडाला मार बसला, ज्या माराने नैना मोठ्याने ओरडली. आपल्या मित्रांसोबत बोलत बसलेला जीत नैनाच्या ओरडण्याचा आवाज ऐकून मागे वळाला. पण त्याला जवळपास नैना दिसली नाही. त्याने जरा घाबरतच आजूबाजूला पाहिलं आणि तेव्हा रस्त्याच्या पलीकडे त्या पिंपळाच्या झाडाखाली त्याला नैना जमिनीवर पडलेली दिसली. तिने आपला एक हात कमरेला लावला होता. नैनाला असं पडलेलं पाहून जीत घाबरला. तिला काही झालं तर घरच्यांना आपण काय तोंड दाखवणार, हा विचार करत तो धावत नैना ज्या पिंपळाच्या झाडापाशी पडली तिथे धावत आला. त्याच्या मागोमाग त्याचे 2 मित्रसुद्धा धावत आले. पण त्या दोघांची पावलं जागीच थबकली. चेहऱ्यावर भीतीचे भाव पसरले. गळा सुकला. ती जागा जणू बाधित होती की काय? का त्या जागेचा एक पूर्व इतिहास होता, ज्यामुळे ती मुलं भेदरून त्या पिंपळाच्या झाडापासून दूर उभी राहिली. जीतने नैनाला आधार देत उठवलं. तिच्या कमरेला जबरदस्त मार बसला होता. बाकी ठीक होती. जीतने प्रथम त्या पिंपळाच्या झाडाकडे विस्पारलेल्या नजरेने पाहिलं आणि मग त्याने नैनाला त्या जागेतून जरा दूर बस थांब्यापाशी आणलं आणि तिला "तू तिथे का गेलीस?" असं विचारलं. त्यावर तिने हातातली फुलं दाखवली आणि मग घडलेली हकीकत सांगितली. नैनाची हकीकत ऐकून जीतसह त्याचे मित्रही घाबरले. त्यांच्या त्या भीतीचं कारण नैनाला समजून येत नव्हतं. म्हणून तिने तसं विचारलं,
एवढं घाबरायला काय झालं? त्यावर जीतच्या मित्रांनी सांगितलं, त्या पिंपळाच्या झाडापाशी दिवसासुद्धा कोणी फिरकत नाही. गावातली सांगतात त्या पिंपळावर डाकिनीचा वास आहे. तिथं जाणाऱ्यांना तिचं वारं लागतं. मुलांच्या या हकीकतीवर नैना मोठमोठ्याने हसू लागली. लंडनमध्ये राहिलेली ती भले अशा फालतू गोष्टींवर विश्वास ठेवेल? तिने मुलांचं बोलणं पार चेष्टेवर नेलं. असं काही नसतं रे, हे सगळं थोतांड आहे. तुम्ही लोक कधी या सगळ्यातनं बाहेर येणार? भूतबित काय नसतात. संध्याकाळचे 6 वाजायला आलेले. वेळ फार झालेली म्हणून जीतचे मित्र नैना, जीत सर्व गावात परत आले आणि येताना नैनाने तो श्रापित वारसा आपल्या सोबत आणला. ते म्हणजे पिंपळाचं फूल. ज्या फुलात ती अनैसर्गिक, वाईट, धुमसती शक्ती दडली होती. मुळात ते पिंपळाचंच फूल होतं का? नैना म्हणत होती भूतं नसतात, पण लवकरच तिला प्रचिती आली, अगदी स्व अनुभवासकट. त्याच रात्री 9:30 वाजता रात्रीचं जेवण झाल्यानंतर जीत, नैना दोघेही घराबाहेर अंगणात शेकोटी पेटून बसले. शेकोटीच्या तपकिरी प्रकाशाने अवतीभोवतीचा अंधार उजळून गेला. बंगालमध्ये बिष्णपूर हे जंगली भागात येत असल्याने इथे 12ही महिने थंडी तळ ठोकून असायची. म्हणूनच यांनी शेकोटी पेटवली. शेकोटीच्या एका बाजूला जीत, नैनाने दिवसभर कॅमेऱ्यामध्ये काढलेले गावातले फोटो पाहत बसलेला, तर शेकोटीच्या एका बाजूला नैना त्या पिंपळाच्या फुलाला हातात घेऊन बसलेली आणि राहून राहून त्याचा श्वास घ्यायची. म्हणायची, वाव, किती मस्त वास आहे या फुलाचा, आय रिअली लाईक इट. नैनाने फुलांचा वास घेतला तेवढ्यात तिच्या पाठीमागून कोणीतरी वेगानं विरुद्ध दिशेला धावत गेलं. ते जे काही होतं त्याच्या धावण्याने नैनाच्या पाठीवरचे केस उडाले. दूर कुठून तरी एक हलकासा टेर उडवल्याचा, खुमखुमीत हसल्याचा आवाज नैनाच्या कानावर पडला. नैनाने गर्कन वळून मागे पाहिलं. मागे अंगणातला अंधार होता आणि त्याही पुढे चांदण्यांच्या निळसर रंगात उजळलेली झाडं झुडपं. ए, तू काही हसण्याचा आवाज ऐकलास का रे? नैनाने जीतला विचारलं. नाहीतर. जीतने 2 सेकंद प्रश्नार्थक नजरेने नैनाकडे पाहिलं आणि मग पुन्हा फोटो पाहू लागला. तोच. अचानक नैनाला एकटीलाच प्रखर थंडी वाजू लागली. त्या थंडीचा पारा इतका प्रखर होता का समोरच्या आगीची धगसुद्धा कमी पडू लागली. नैना दोन्ही हातांनी आपले दंड चोळू लागली. पुन्हा एकदा पाठीमागून तेच टेर उडवल्याचं हसू घुमलं. आता आलेला आवाज अगदी कानाजवळून आला होता. त्या आवाजाने नैना पटकन जागेवरून उठली. गर्कन मागे पाहिलं, पण मागे झाडं झुडपं आणि मोकळं अंगण सोडलं तर काहीही नव्हतं. नैनाची कावरीबावरी नजर आजूबाजूला कोणी आहे का हे पाहू लागली आणि पाठीमागे कोणी नाही म्हणून तिने गर्कन मान वळवून समोर पाहिलं. जसं समोर पाहिलं तसे तिच्या सर्व शरीराला गुलाबाचे काटे टोचल्यासारखी वेदना झाली. शरीराला ठणका लागला. समोर जे उभं होतं ते पाहून भल्या भल्यांची हवा टाईट होईल. मग नैना काय चीज होती. नैनाच्या अगदी 1 फुटावर शेकोटीच्या आगीत ते ध्यान उभं होतं. अंगावर फाटलेली, चिंध्या झालेली तपकिरी मॅक्सी, लांबट आकाराचा पूर्णतः जळालेला भाजलेला चेहरा, त्या भाजलेल्या चेहऱ्यावरची चामडी काही अंशी खाली येत लटकली होती. डोक्यावरचे काळे केस त्या जळालेल्या चेहऱ्यातल्या गुलाबी मांसात चिटकले होते. डोळ्यांची लाल चकाकती नजर, तपकिरी बाहुल्या, पोपटासारखं वाकडं चपटं नाक, खालची हनुवटी टोकदार होती. तोंडातले काळेशार दात विचकत ते ध्यान नैनाकडे पाहून हसत होतं.
नैनाच्या सर्व शरीराला जणू भूकंप बसल्यासारखे हादरे बसू लागले आणि ती थरथरत खाली कोसळली. तिला कोसळलेलं पाहून जीत घाबरला. मोठ्याने ओरडत तिच्या जवळ आला. त्याने तिच्या अंगाला हात लावला. तसं सारं शरीर भट्टीतून नुकत्याच काढलेल्या विटेसारखं गरम झालं होतं. तिच्या जवळ उभा राहताच उष्ण धग जाणवत होती. जीतचा आवाज ऐकून घरात हॉलमध्ये बसलेले सर्वजण बाहेर आले. सर्वांनी नैनाला हातापायाला धरून उचललं आणि खोलीत आणलं. रात्री 11:15 वाजता नैनाला बेडवर झोपवलं. तिचं सारं शरीर थंडीने कुडकुडत होतं म्हणून उमंगाबाईंनी तिच्या अंगावर चादर टाकली. जीतने बाहेर जे घडलं ते सांगितलं. त्यावर उमंगाबाई काळजीपूर्वक स्वरात म्हणाल्या, 2 तासा अगोदर अगदी ठणठणीत होती, मग अचानक काय झालं? मला तर वाटतं पोरीला बाहेरचं काय लागलंय का? उमंगाबाई भीत भीत म्हणाल्या. वहिनी प्लीज असं काही नसतं, उगाच काहीही बरळू नको. इथलं वातावरण थोडं वेगळं आहे म्हणून ताप आलाय, वातावरण सूट झालं नसेल. नैनाचे वडील मंगललाल म्हणाले. त्यांनी आपल्या भावाला ओळखीत कोणी डॉक्टर आहे का हे विचारलं, पण रात्र फार झाल्याने आणि बिष्णपूर जरा अडवळणी मार्गावर असल्याने डॉक्टर उद्याच मिळेल असं उत्कर्षराव म्हणाले. जीतने घरात एक प्राथमिक उपचार पेटी होती ती आणली. थर्मामीटर नैनाच्या तोंडात ठेवून ताप तपासला. तिला 100चा ताप भरला होता. जीतने तिला तापाची गोळी खायला दिली आणि पुन्हा झोपायला सांगितलं. अशात दुसरा दिवस उजाडला. गोळी खाऊन नैनाचा ताप कमी झाला होता, पण घरातल्यांच्या डोक्याचा ताप मात्र खूप वाढला. परिस्थिती फार गंभीर झाली. सर्वजण नैनाच्या ढासळत्या प्रकृतीबद्दल फार चिंताग्रस्त झाले, कारण रात्रभरापासून ती असंबंध बडबड करायची, उलट्या करायची, मध्येच थंडी वाजायची, मध्येच ताप भरायचा. अखेरीस सकाळी 10:30 वाजता उत्कर्षरावांनी बाबूलाल चौधरी या डॉक्टरांना बोलवलं. डॉक्टरांनी तिला तपासलं आणि एक इंजेक्शन देतो, ब्लड सॅम्पल चेकअपसाठी घेऊन जातो, मग काय प्रॉब्लेम आहे ते कळेल असं सांगितलं. डॉक्टरांनी औषधाच्या झाकणाला इंजेक्शनचं टोक लावत सिरीज भरली आणि मग स्पिरिटचा गोळा तिच्या त्वचेला चोळला. त्या द्रवाचा स्पर्श जसा त्वचेला झाला तेवढ्या भागावरची जागा थंडगार पडली आणि जसा तो थंडावा नैनाला जाणवला. रात्रीपासून तापाने फणफणत पडलेली नैना, तिने खाडकन डोळे उघडले. डोळ्यांची बुबळं पिवळसर झाली होती. डोळ्यांच्या बाहुल्या मोठ्या झाल्या. नाकपुडी फुगवून एक मोठा श्वास तिने आत घेतला आणि डॉक्टरचा सिरीज धरलेला हात तिने आपल्या उजव्या हातात पकडला. मग त्या पंचमुठीची पकड अशी काही आवळली की डॉक्टरचं मांसातील आतलं हाड कट आवाज करत मोडेल की काय असं वाटलं. आणि मग तोच हात फिरवत ते टोकदार इंजेक्शन डॉक्टरच्या पोटात मारलं. पातळसर त्वचा मांस फाडत इंजेक्शनाचं टोक आत घुसलं. डॉक्टर मुळाच्या देठापासून ओरडला. नैना बंगाली भाषेत म्हणाली, माझ्या नादी लागू नको, नाहीतर जीव घेईल तुझा. नैनाचा आवाज हे वाक्य बोलताना बदलला. तिचे पिवळसर बुबळ्यांचे डोळे मोठे झाले. तिच्या आवाजाने डॉक्टरची भीतीने गाळण उडाली. तो बॅग घेऊन तसाच खोलीतून बाहेर निघून गेला. नैनाचं बदललेलं रूप पाहून सगळेच घाबरले, बेडपासून दूर झाले. तिच्या जवळ जायची कोणाची हिंमत होईना. नैनाच्या आतील ती अघोरी शक्ती जशी आली तशी निघून गेली आणि नैना पुन्हा बेशुद्ध झाली. अमी कथा बालमा भाऊजी, नैना ताराहुरो कराचे. उमंगाबाई बंगालीत म्हणाल्या. नैनाला बाहेरची बाधा झालीये, बाबा बुवाला बोलवावं लागेल. संध्याकाळचे 7:30 झाले. नैना तापाने फणफणली.
काल रात्रीपासून तिच्या पोटात अन्नाचा कण सुद्धा गेला नव्हता. जीत सुद्धा घाबरला आणि त्यातच त्याने काल संध्याकाळी नैनाला त्या पिंपळाच्या झाडापाशी घेऊन गेल्याचं सर्वांना सांगितलं. गावात त्या पिंपळाच्या झाडाबद्दलचे किस्से अगदी प्रसिद्ध होते. कुविख्यात कृष्णकृत्यांनी भरलेली ती जागा, त्या जागेचा अघटित इतिहास सगळ्यांनाच ठाऊक होता. कित्येक लोकांनी तिथे आपला जीव गमावला होता आणि भारतात फिरण्यासाठी आलेल्या मंगललाल सोबत हे काय होऊन बसलं. खरं तर हिला बाहेरची बाधा झालीये, पण कलियुगचा जमाना आहे. इथे फकीर, बाबा, तांत्रिक मांत्रिक 5%च, बाकी सर्वजण अगदी पाखंडी, पैसे घेऊन खोटा उपचार करणारे. सेन कुटुंबाने तरीही बऱ्याचशा अंगारे दुपारे करणाऱ्या बाबांना दाखवलं, पण काहीच फरक पडत नव्हता. कारण सर्व बाबा खोटारडे होते, पैसे खात होते. त्यांच्या तंत्रमंत्राचा त्या डाकिनीवर काडीचाही प्रभाव चढत नव्हता. 7 दिवस म्हणून फिरायला आलेले मंगललाल तब्बल महिने उलटून गेले तरी बंगालमध्येच अडकून पडले. नैनाला न जाणो कित्येक बाबा, मानसिक डॉक्टर, सारं काही दाखवून झालं, पण फरक पडेना. उलट दिवसेंदिवस तिच्या डोक्यावर परिणाम होत चालला. ती वेड्यासारखं वागू लागली. आणि यातच 2004 साली नवरात्रीचा सण आला. बंगालमध्ये नवरात्रीत काली मातेचा फार मोठा उत्सव असतो. बिष्णपूरमध्ये एक प्रथा आहे. पहिल्या दिवशी रात्री 12 वाजता गावातील एका स्त्रीला देवीचं वारं येण्यासाठी निवडलं जातं. गावकऱ्यांची यामागे अशी श्रद्धा आहे का साक्षात काली माता त्या बाईच्या अंगात येते. तोच कोणीतरी उमंगाबाईंना सांगितलं, नैनाच्या अंगात देवीचं वारं शिरवा. सात्विक ऊर्जेने तिच्या अंगात जे काही लपलंय ते जळून राख होईल. सर्व उपाय करून झाले होते. नैनाच्या वडिलांनी आशा सोडली होती. पोरीची हालत हाडामांसांचा एक जिवंत पुतळा अशी झाली होती. शेवटचा प्रयत्न म्हणून त्यांनी हा उपाय करायची परमिशन दिली. 14 ऑक्टोबर 2004 रात्रीची वेळ. अंगात येण्याची प्रथा फार गुपित असते. या विधीत देवी आईच्या गाभाऱ्यात फक्त 7 लोक असतात. गावचा सरपंच, जिच्या अंगात देवीचं वारं शिरणार आहे ती स्त्री, तिच्या घरचे आणि पंडित, बस. कारण म्हणतात काली मातेच्या डोक्यावर क्रोध हावी असतो, म्हणून जास्त माणसं तिथं उपस्थित असणं वर्ज्य आहे. भीमाशंकरमध्ये जसं गुप्तरित्या महाशिवरात्रीला रात्री महादेवाच्या पिंडी खालून मणी काढला जातो, तसंच हा माचा विधी खूप गुप्तरित्या पार पाडला जातो. मंदिराच्या काळ्या पाषाणी फरशीवर एका पांढऱ्या रंगाच्या विभूती वर्तुळात नैनाला मांडी घालून बसवलं. देवीच्या गाभाऱ्याच्या दरवाजावर लाल फडका टाकून ते झाकलं. म्हणूनच कालीमातेचं रूप नैनाच्या आत घुमसत असलेल्या त्या शक्तीला दिसलं नव्हतं. रात्रीचे जसे 12 वाजले, पुजाऱ्याने कालीमातेच्या गाभाऱ्याच्या दरवाजाला लावलेला तो लाल पडदा फरकन ओढून घेतला. मंदिराच्या पाशानी सडसडीत काळ्या भिंतींच्या मधोमध कालीमातेची मूर्ती उभी होती. मातेच्या पायाखाली 2 समया तेवत होत्या. त्या तपकिरी वातींच्या उजेडात कालीमातेची वटारलेल्या लाल डोळ्यांची, तोंडातून जीभ बाहेर आलेली, गळ्यात राक्षसांच्या कंकाली खोपड्यांची माळ घातलेली, 4 हात वर केलेली ती महाप्रलयंकारी विध्वंसक मा कालीची मूर्ती उभी होती. त्या मूर्तीला पाहताच नैनाच्या आत झोपलेला हैवान निद्रेतून जागा झाला. नैनाने डोळे वटारले. पिंजरा झालेल्या छातीतून ती असा आवाज काढू लागली. त्या शक्तीच्या अस्तित्वाने कालीमातेच्या जवळ असलेल्या समयांच्या वाती थरारल्या. ना हवा ना वारा, मग वात फडफडली कशी कोणालाच ठाऊक नाही. यासाठी आणलं का इथं?
नाही, नाही जाणार. या पोरीच्या मदतीसाठी या काळीला नाही येऊन देणार. आम्ही ताके चेरे येबे ना. नैनाच्या अंगातील डायन धमकवत्या स्वरात बंगालीत बडबडू लागली. या पोरीला गाभाऱ्यात आणा आणि आईचं कुंकू तिच्या माथ्याला लावा. कुंकू माथ्याला लागलं की बस, ही डायन वाचत नाही मग, पुजारी म्हणाले. सर्वांनी एक एक करत नैनाला पकडलं, पण त्या डाकिनीची शक्ती फार असीम. 4 जणांना ती एकली ऐकत नव्हती. अखेर सर्वांनी मिळून नैनाला धरलं आणि गाभाऱ्याच्या दरवाजातून आत न्यायला सुरुवात केली. तशी नैनाच्या आत आलेली ती डाकीन भयंकर ओरडू लागली. तिचा आक्रोश काळीच थरथरवू लागला. तिने उजव्या हाताला पकडलेल्या पुजाऱ्यासह 2 जणांना अलगद जमिनीवर फेकलं. उजव्या हाताला उत्कर्षराव, मंगललाल होते. त्या दोघांना डोळे वटारून पाहत उजव्या हाताने धक्का देत दूर केलं. पण याच गडबडीत नैनाचा पाय गाभाऱ्याच्या उंबरठ्याला अडकला आणि ती आत गाभाऱ्यात कोसळली. देवीसमोर दोन्ही बाजूंना समई तेवत होत्या. काली मातेचे वटारलेले डोळे, बाहेर आलेली जीभ, ती प्रलय निर्माण करणारी विनाशी शक्तीची देवी नैनाकडे पाहत होती. आकाशातल्या काळ्या ढगात वेडीवाकडी फेसाळती वीज कडाडली. दोन्ही समयींची जळणारी वात अचानक फडफडली आणि नैनाचा उंबरठ्याला पाय लागल्याने ती जी अडखळून पडली, त्याने देवीसमोर असलेल्या ताटातलं कुंकू तिच्या अख्ख्या चेहऱ्यावर फासलं गेलं. तिचा सारा चेहरा लाल रंगाने रंगला. सौख्यभरीला माणिक मोती मंडप आकाशाचा, हात जोडून करुणा भाकितो उद्धार करणा वाचा. ज्वालामुखीच्या तोंडून आगीचा स्फोट झाला असावा. कुठेतरी डोंगर दरड कोसळली असावी. नदीला पूर आला असावा. निसर्गाने अक्षरशः प्रलयकारी रूप धारण केलं असावं. अधर्म निर्दाळून धर्म हा आई तू रक्षिला. महिषासूर मर्दिनी पुन्हा दैत्य इथे माजला. याचा प्रत्यय येऊ लागला. महाकालीच्या मूर्तीतून जणू काही तांबडसर प्रकाश किरणं बाहेर पडली असावी आणि तीच किरणं नैनाच्या अंगावर पडली. किरणं तिच्या शरीरावर पडताच विजेचा शॉक बसावा तसं तिचं सारं शरीर झटके खाऊन हलू लागलं. तिच्या शरीरात गारवा भरला. अंगात हुडहुडी भरली. नसानसात एक बदल जाणवू लागला. हात पाय गरम पडले आणि सुन्न झाले. खालच्या पायाच्या अंगठ्यापासूनची कातडी वेगळीच वाटू लागली. बाहेर आकाशात चापकाच्या सटक्यासारख्या फटफट करत विजा कडाडत होत्या. निसर्गाचा हा रुद्र अवतार प्रत्येकाने साक्षात डोळ्याने पाहिला. जणू प्रलयंकाराची देवी कलियुगातल्या असुराचा वध करायला आली असावी. आधीच नैनाच्या पूर्ण चेहऱ्यावर कुंकू लागलं गेलं होतं. अशात तिचे मोकळे केस पूर्ण पाठीवर पसरले. त्यांच्या लांबच्या लांब जटा दिसू लागल्या. नैनाच्या देहावर आई कालीमातेचं वारं शिरलं आणि नैनाच्या देहात इतके महिने दबा धरून बसलेली ती डाकिनी एका काळ्या वाफेसह बाहेर पडली. त्या डाकिनीला मातेचं रूप पाहताच पळता भुई थोडी झाली. जीव घशात आला. अखंड शक्तीचा धनी असलेल्या कालीमातेला पाहून ते ध्यान थरारू लागलं. नैनाच्या देहात महाकाली, प्रलयंकारी, भयरुद्र रूपाची धनी, असुरांचा नरसंहार करणारी, असुरांचा काळ म्हणून ओळखली जाणारी माता महाकाली अवतरली. नैनाचं रूप आता खूपच वेगळं वाटू लागलं. अख्ख्या चेहऱ्यावर लाल रंगाने भरलेला मळवट. नैना देवीच्या अगदी समोर उभी होती आणि नैनाच्या पाठीमागे ती आकराळ विक्राळ उंच अशी कालीमातेची मूर्ती होती, जिचे डोक्यावर सुटलेले केस, कपाळावर लाल मळवट, कपाळावर मधोमध व्याघ्रकोपी क्रोधाच्या ज्वालामुखींचा ठेवा असणारं त्रिनेत्र होतं. डोळे भेदक टपोरे होते. डाकिनीला खाऊ का गिळू या नजरेने पाहत होते. ती भेदक काजळ घातलेल्या डोळ्यांची नजर भयान होती.
वासलेल्या तोंडातून लालसर रक्ताने माखलेली 5 इंच लांबीची जीभ बाहेर आली होती. गळ्यात आसुरांच्या कापलेल्या धडांची माळ घातलेली. काही सोन्याचे दागिने होते. हातापायात सुद्धा सोन्याची आभूषणं होती. अंगावर काळा सोनेरी रंग मिश्रित चोळी आणि लेहंगा होता. खालचा लेहंगा ढोप्यापर्यंत येऊन संपला होता. कमरेला सोन्याचा गोल पट्टा होता आणि कवड्यांची माळसुद्धा घातली होती. पाठीमागे 4 हात, 2 हातात तलवार आणि त्रिशूळ, तर 2 हातांमध्ये असुराचं धड आणि त्या धडाखाली एक मोठं सोनेरी गोलसर ताट धरलं होतं. आणि त्या ताटात धडाच्या कापलेल्या गळ्यातून लालसर रंगाच्या रक्ताची धार टपकत होती. पायाच्या बोटांना लाल रक्तासारखा रंग लागला होता. सर्वजण दैवी शक्तीचा हा मानवी विचारांच्या पलीकडे घडणारा चमत्कार आवासून पाहत होते. इकडे नैनाच्या अंगात जशी देवी आली तशी नैना दात ओठ खात गाभाऱ्यात एका कोपऱ्याकडे पाहत शिव्या शाप देऊ लागली. बाकीच्यांना जरी गाभारा रिकामा दिसत असला तरी त्या गाभाऱ्यात अदृश्य शक्ती अस्तित्वात होती हे सर्वांना कळालं. तोच नैनाने उजवा हात समोर केला. कोपऱ्याकडे पाहून डोळे मोठे केले. त्या कोपऱ्यामध्ये असलेली ती अघोरी शक्ती दैवी झटक्यासहित कोपऱ्यातून उडून थेट नैनाच्या उजव्या हाताच्या मुठीत येऊन बसली. सर्वांना नैनाचा हात जरी रिकामा दिसत असला तरी त्यात काहीतरी गच्च पकडल्यासारखा तो हात झटके खाऊ लागला. तोच नैनाच्या देहात असलेल्या कालीमाच्या वाऱ्याने तोंडाचा आ वासला. त्या डाकिनीच्या शरीराची झालेली काळी राख माने आपल्या मुखात टाकून गिळून घेतली. 10-15 मिनटं आई उग्र अवतारात हात पाय डोकं हलवत गरागरा फिरू लागली आणि मग थोड्याच वेळाने नैना बेशुद्ध झाली. नैनाला घेऊन सेन परिवार घरी आला. तिला शुद्धीवर आणलं गेलं. त्यावेळी तिच्या चेहऱ्यावर एक शांत हसू होतं. जणू त्या वाईट शक्तीचा अंश नैनाच्या देहातून निघून गेल्याची ती खूण होती. आणि त्याच रात्री ते पिंपळाचं झाड वीज कोसळून जळालं. अख्खं जमीनदोस्त झालं. हे दुसऱ्या दिवशी सकाळी सेन परिवाराला कळालं. अजाणतेने नैनाकडून झालेल्या चुकीची तिला शिक्षा मिळाली होती. पण भूतं असतात यावर तिचा विश्वासही बसला होता आणि त्यासोबत दैवी प्रचितीचा एक चमत्कारही पाहायला मिळाला होता. मंडळींनो, आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.